म्हणजे आपण जेव्हा झोपतो रात्री तर तेव्हा त्या छान अशा त्वचेमध्ये छान अशा मुरतात आणि त्याचा चांगला जो इफेक्ट आहे, जो ग्लो आहे, तर तो सकाळी आपल्याला जाणवतो। आणि हे एका रात्रीत होणार नाहीये, तर आपल्याला हे रूटीन सातत्याने फॉलो करायला हवं। तर मी कोणते प्रोडक्ट्स वापरते, त्याचा मला कसा फायदा झाला आणि ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्याचसोबतच तुम्ही याच्या बदल्यात अजून कोणते प्रोडक्ट्स वापरू शकता किंवा तुमच्या स्किन टोनला किंवा तुमच्या स्किनला सूट होणारे तुम्ही अजून कोणते प्रोडक्ट्स यूज करू शकता, हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार, स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं झोपतानाचं स्किन केअरचं रूटीन। आणि हे रूटीन शेअर करण्यामागचं कारण म्हणजे बऱ्याच जणांनी मला या व्हिडिओसाठी कमेंट्स केल्या होत्या, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा। व्हिडिओमध्ये मी जे काही प्रोडक्ट्स वापरले तर ते माझ्या स्किनसाठी सूट होणारे असे प्रोडक्ट्स आहेत। त्याच्या बदल्यात जो तुम्ही ड्राय स्किनसाठी किंवा तुमची जी कुठली स्किन टाईप असेल, माझी कॉम्बिनेशन ऑइली अशी स्किन आहे आणि त्यासोबत सेन्सिटिव्हसुद्धा आहे, त्यामुळे मला सगळे प्रोडक्ट सूट होत नाहीत। जे काही सूट झाले तर ते मी वापरते। तर ते कोणते मी वापरते हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर खरं तर नाईट टाईम रूटीन शेअर करण्यामागचा उद्देश हा आहे की दिवसा आपण आपली चेहऱ्याची जेवढी काळजी घेतो तर तेवढी शक्यतो रात्री नाही घेत। कारण दिवसा आपण उठल्यानंतर आपल्याला कुठे कामानिमित्त बाहेर जायचं असेल, जॉबसाठी जायचं असेल, ऑफिसला जायचं असेल, इवन घरात जरी आपण असलो तरी पण बऱ्याचदा आजकाल बऱ्याच महिला दिवसा व्यवस्थित आंघोळ केल्यानंतर तयार वगैरे होतात आणि त्यानंतर म्हणजे तयार होणं म्हणजे अगदीच मेकअप करणं असं नाही म्हणत मी, पण जे काही बेसिक रूटीन आहे आपलं, टोनर वापरणं किंवा मॉइश्चरायझर वापरणं, तर हे सगळं केलं जातं। पण झोपताना आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो, कारण की दिवसभराचा काम इतकं थकलेलो असतो की असं वाटतं कधी एकदा मी झोपते आणि कधी एकदा अंथरुणाला पाठ टेकवते आणि कधी एकदा सगळं पॅचअप करून एकदम निवांत होते, असं होतं। आणि हे माझ्याच काय, मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांच्याच बाबतीत होतं। पण याच वेळेस आपण आपल्या स्किनकडे, आपल्या त्वचेकडे, आपल्या केसांकडे व्यवस्थित काळजी दिली आणि व्यवस्थित आपलं रूटीन जे आहे ते फॉलो केलं तर मग आपली त्वचा जी आहे ती चांगली उजळून यायला मदत होते, त्वचेचा पोत सुधारतो। तर रात्री झोपताना जे काही रूटीन आहे ते करायलाच हवं, कारण की आपण दिवसभराचा जो आपला थकवा असतो, दिवसभर जो काही घाम आलेला असतो, इवन संध्याकाळी जरी फेस वॉश केलेला असेल तरीसुद्धा रात्री झोपेपर्यंत किचनमध्ये काम करताना किंवा बाहेरून कुठून आपण जाऊन येत असू तर प्रदूषण, धूळ या सगळ्या गोष्टींचा किचनमधल्या ओट्याजवळ जेव्हा आपण शेगडीजवळ काम करतो गॅसवर, तर ते सगळा जो फोडणीचा धूर किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, उष्णता, या सगळ्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती होतो आणि चेहरा खूप डल झालेला असतो। अशा वेळेला चेहरा स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित काही स्टेप्स आपण जर फॉलो केल्या तर आपण जे काही प्रोडक्ट्स वापरू, ज्या काही गोष्टी वापरू, तर त्या झोपल्यानंतर म्हणजे आपण जेव्हा झोपतो रात्री तर तेव्हा त्या छान अशा त्वचेमध्ये छान अशा मुरतात आणि त्याचा चांगला जो इफेक्ट आहे, जो ग्लो आहे, तर तो सकाळी आपल्याला जाणवतो। आणि हे एका रात्रीत होणार नाहीये, तर आपल्याला हे रूटीन सातत्याने फॉलो करायला हवं। तर मी कोणते प्रोडक्ट्स वापरते, त्याचा मला कसा फायदा झाला आणि ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्याचसोबतच तुम्ही याच्या बदल्यात अजून कोणते प्रोडक्ट्स वापरू शकता किंवा तुमच्या स्किन टोनला किंवा तुमच्या स्किनला सूट होणारे तुम्ही अजून कोणते प्रोडक्ट्स यूज करू शकता, हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आय होप हा व्हिडिओ खूप तुम्हा सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रोजच्या रोज ही आत्ताची जी स्टेप आहे ती मी करत नाही, पण आज मी संध्याकाळी जरा बाहेर गेले होते, त्यामुळे मी आयलायनर आणि काजळ लावलं होतं, तर ते काढण्यासाठी मी अशा पद्धतीचे हे जे वेट वाइप्स असतात ते वापरते। तर हे ॲक्च्युली बेबी वाइप्स आहेत आणि हे मला खूप छान वाटले, जॉन्सन अँड जॉन्सनचे, तर मी बऱ्याच दिवसांपासून हेच वापरते आहे। तुम्हाला मेकअप रिमूव्हरसुद्धा वापरता येऊ शकतो, त्याचसोबत मेकअप रिमूव्ह करण्यासाठी स्पेशली असे डिझाईन वेगळे वाइप्ससुद्धा मिळतात, मी ते सुद्धा आधी वापरत होते, पण सध्या मी हे वाइप्स मागवलेत आणि ह्याने काजळ, लायनर,
त्यासोबत तुम्ही जे लिप केअर किंवा लिपस्टिक लावता ते अगदी पटकन व्यवस्थित काढता येतं। तर जेव्हा आपल्याला मेकअप काढायचा असतो तर लगेच जाऊन फेसवॉश करायचा नाही, तर त्याआधी मेकअप रिमूव्हरने व्यवस्थित आपला जो मेकअप आहे तो काढून घ्यायचा। मी खूप जास्त मेकअप केला नव्हता, फक्त लिप केअर लावलं होतं, त्यानंतर आयलायनर लावलं होतं आणि काजळ लावलं होतं। तर ते मी आधी व्यवस्थित या वेट वाईप्सने काढून घेते आणि त्यानंतर मग मी फेस वॉश करणार आहे। फेस वॉश करण्यासाठी तुम्हाला जो सूट होतो तो फेस वॉश तुम्ही वापरू शकता। आता मला हा ममाअर्थचा फेस वॉश सूट झाला आहे। ही माझी 3री बॉटल आहे आणि खूप छान फोमिंग फेस वॉश आहे। त्यासोबत आपल्याला हळूवारपणे स्क्रबसुद्धा करता येतं। तर हे फेस वॉश जे आहे ते मी झोपताना वापरतेच। इतर जरी रुटीन तुमचं जे काही असेल, खूप जरी व्यस्त असाल तुम्ही दिवसभर, तरी रात्री झोपताना स्वच्छ चेहरा धुणं खूप महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। आणि सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप असं तेल सुटतं, आपला चेहरा जो एक खूप असा निस्तेज दिसायला लागतो, त्यामुळे झोपताना चेहरा धुवायचा। त्यानंतर मग मी वापरते हे बेला विटाचं टोनर रोज वॉटर। तर हे जे आहे याच्या बदल्यात तुम्ही कुठलंही साधं रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल वापरू शकता। गुलाबजल अगदी घरच्या घरीसुद्धा बनवता येतं, ते अशा स्प्रे बॉटलमध्ये भरून ते सुद्धा वापरू शकता। आता माझ्या चेहऱ्यावरती थोडेसे डाग वगैरे आहेत मुरुमांचे, त्यामुळे मग मी हे ओझिवाचं अँटी पिगमेंटेशन सिरम वापरते आहे। तर ही अगदी छोटीशी बॉटल आहे, पण ती खूप दिवस चालते, कारण की 3 ते 4 ड्रॉपच सिरम आपण एका वेळेस वापरतो। तर हे सिरम अगदी पाण्यासारखंच असतं आणि जेव्हा तुम्ही टोनर वापरता त्यानंतर हे सिरम वापरायचं। टोनरमुळे काय होतं की आपल्या त्वचेवरचे जे ओपन पोर्स असतात ते बंद व्हायला मदत होते आणि त्यानंतर मग हे सिरम जे आहे ते आपल्याला हळूवारपणे आपल्या चेहऱ्यामध्ये फक्त टॅप करून मुरवायचं आहे। खूप जास्त चोळायचं नाही आहे, ते पटकन मुरतं, पाण्यासारखं पातळ असल्यामुळे ते जास्त लागतसुद्धा नाही, अगदी 3 ते 4 थेंब लागतात। आणि त्यानंतर मी हे अशा पद्धतीने चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मुरवून घेते। सिरम लावून झाल्यानंतरची स्टेप असते ती म्हणजे मॉइश्चरायझर। आता उन्हाळा आहे त्यामुळे मी ममाअर्थचं हे मॉइश्चरायझर वापरते। तर हे ममाअर्थचं टी ट्री ऑइल मॉइश्चरायझर आहे, जे ॲक्ने प्रोन स्किनसाठी आणि ऑइली स्किनसाठी बनलेलं आहे। माझी त्वचा खूप तेलकट आहे, त्याचसोबत सेन्सिटिव्ह आहे। थंडीच्या दिवसांमध्ये मी हे व्हीट जम ऑइल वापरत होते। तर जर तुमची त्वचा जी आहे ती ड्राय असेल तर तुम्ही हे व्हीट जम ऑइल नक्की ट्राय करा, किंवा तुम्ही कैलास जीवनचा सुद्धा ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून वापर करू शकता। तर कैलास जीवन हे कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला अगदी सहज मिळेल आणि त्याचे खूप छान प्रॉपर्टीज आहेत। अजूनही मी मध्ये मध्ये कैलास जीवन लावते ॲज अ मॉइश्चरायझर, फक्त ते लावताना खूप जास्त घ्यायचं नाही, थोडंसंच घ्यायचं। तर आत्ता मी हे माझं नेहमीचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरते आहे, कारण की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूप तेल सुटतं चेहऱ्याला, त्यामुळे मी हे मॉइश्चरायझर वापरते दिवसा पण आणि रात्री पण झोपताना। तुम्ही त्याच्या बदल्यात वेगळं एखादं तुमच्या स्किनला सूट होईल असं स्पेशली ड्राय स्किनसाठी किंवा ऑइली स्किनसाठी असे वेगवेगळे मॉइश्चरायझर आहेत ममाअर्थचे। तर तुम्ही सेम मॉइश्चरायझर फक्त तुमच्या स्किन टाईपनुसार सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्ही कुमकुमादी तैलमसुद्धा वापरा जर तुमची स्किन ड्राय असेल तर मी ते सुद्धा वापरलेलं आहे, त्याचेसुद्धा खूप अप्रतिम रिझल्ट मिळतात। पण मी ते थंडीच्या दिवसांमध्ये वापरते, सध्या ते वापरत नाही आहे, कारण की खूपच स्किन जी आहे ती तेलकट होते। तर मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यामध्ये व्यवस्थित असं मुरवायचं आणि त्यानंतर मी लावते हे अंडर आय क्रीम। तर हे TNW या कंपनीचं अंडर आय क्रीम आहे आणि मी बऱ्याच महिन्यांपूर्वी घेतलं होतं। अंडर आय क्रीम नेहमी लावणं लक्षात येत नाही माझ्या, पण ह्याला खूप छान असं रोल ऑन हे आहे, त्याच्यामुळे लावणं खूप सोपं होतं, खूप छान झोप लागते। शक्यतो मी हे फक्त जरासं लावून त्यानंतर मी बोटांनीच जे आहे ते मसाज करत असते। तर आजकाल बऱ्याचदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मी डोळ्यांना झोपताना कैलास जीवन लावते। तर कैलास जीवनमुळे खूप छान थंडावा मिळतो। दिवसभर आपले डोळे जे असतात ते खूप थकतात, स्पेशली लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर काम करून, किंवा बाकी मोबाईलसुद्धा आपण सतत मध्ये मध्ये बघत असतो आणि त्यामुळे मग डोळ्यांवरती खूप ताण येतो आणि सध्या उष्णतासुद्धा आहे वातावरणात। तर ह्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो डोळ्यांवरती दिसून येतो आणि लगेच आपल्याला जे आपले डोळे आहेत तर ते त्यांच्याखाली काळं दिसतं। तर त्यासाठी अंडर आय क्रीम किंवा तुम्ही कैलास जीवन हे झोपताना नक्की लावा।
तर याच्या बदल्यात तुम्ही हे असं बदाम तेलसुद्धा लावू शकता। तर मी तुम्हाला बरेच ऑप्शन्स सांगते आहे। हे बदाम तेल जे आहे ते सुद्धा अगदी तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल आणि खूप छान असा याचा इफेक्ट आहे। फक्त 2 ते 3 थेंब घेऊन आपल्याला डोळ्यांभोवती मसाज करायचा आणि खूप छान झोप लागते। तर मी जितके ऑप्शन सांगितले त्यापैकी तुम्ही कुठलंही वापरू शकता। त्यानंतर जे आहे ते आहे हे लिप केअर। तर मी झोपताना हे वॅसलिनचं लिप केअर वापरते आणि अशा पद्धतीने हे माझं नाईट स्किन केअर रूटीन आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओसह। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।